हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सरकार जी कारवाई करेल त्याला पाठिंबा. राहुल गांधींसह विरोधकांचं आश्वासन. पाकिस्तानवर निर्बंध घालण्याच्या भूमिकेलाही विरोधकांचं समर्थन. दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल. पंतप्रधान मोदींची गर्जना. दहशतवाद्यांची उरली सुरली जमिनी नष्ट करण्याची वेळ आल्याचाही इशारा. पाकिस्तानलाही दिला सज्जड जबाब. भारतानं नाकेबंदी केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड. शिमला करार रद्द करण्याचा दिला इशारा. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद. भारतासोबतचा व्यापारही स्थगित. परराष्ट्र मंत्रालयाची विविध देशांच्या राजदूतांशी चर्चा. पहलगाम हल्ल्याबाबत अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड, कॅनडा, जर्मनीच्या राजदूतांसोबत बैठक. नौदलाची INS सुरत युद्धनौका सज्ज. जमिनीवर आणि हवेत भार करण्याची क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी. तर विक्रांत युद्धनौकेवर फायटर जेट आणि अटॅक हेलिकॉप्टर तैनात. आईने कव्हर केलं पण त्याने बाबाच्या पोटात गोळ्या घातल्या. डोंबिवलीच्या दिवंगत अतुल मोनेंच्या मुलीने सांगितली पहलगाम हल्ल्याची हादरवणारी कहाणी. डोक्यावर गोप्रो कॅमेरा लावून आलेल्या दहशतवाद्यांनी डोळ्यासमोर बाबांना गोळी मारली. संजय लेलेंच्या मुलाने सांगितला मन सुन्न करणारा अनुभव. जीव वाचवण्यासाठी आमच्या टिकल्या काढून फेकल्या. अल्लाहू अकबर म्हटलं तरीही अतिरेकांनी गोळ्या चालवल्या. कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीने मन विषण्ण करणारी कहाणी सांगितली. काश्मीरमध्ये अडकलेल्या 184 प्रवाशांना घेऊन सरकारची 2 विशेष विमानं मुंबईत पोहोचली. आणखी 232 प्रवाशांसाठी उद्या एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येणार. भारतीय BSF जवान पाकिस्तानच्या ताब्यात. BSF जवान PK साहूने पंजाबच्या फिरोजपूरमध्ये 0 लाईन ओलांडल्याची माहिती. जे कधी विमानात बसले नव्हते त्यांना विमानात बसायची संधी मिळाली. पहलगामच्या पर्यटकांबद्दल बोलताना शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचं असंवेदनशील वक्तव्य. सर्व स्तरातून निषेध. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये केक कापून कसलं सेलिब्रेशन. कर्मचारी केक घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या आगामी अबीर गुलाल सिनेमावर बंदी. सिनेमा प्रदर्शित होणार नाही. माहिती आणि प्रसारण खात्यातल्या सूत्रांची माहिती. कोल्हापूरचा पठ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण. मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोणेची नेत्रदीपक कामगिरी. IPSचं स्वप्न साकार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.